मग कोणत्याही माणसाच्या, माणूस असो बाई असो, कोणाच्याही आयुष्यात जेव्हा एखादा व्यक्ती आपल्या परिवारातला गेल्यानंतर त्याच्यातनं बाहेर निघणं एवढं सोपं नसतं. ते आयुष्यभर ते तुमच्या मनामध्ये असतंच. पण मग त्याचं जर आपण दुसरा पार्ट बघितला तर हे पण आहे की आयुष्य कोणासाठी थांबत नसतं, वेळ कोणासाठी थांबत नसते. जी काही परिस्थिती आहे ती तुम्हाला स्वीकारून पुढे जावंच लागतं, तुमची इच्छा असो की नसो. जर तुम्ही थांबले तर जगाला काही फरक पडणार नाही किंवा कोणाला काही फरक पडणार नाही. ज्याचं जसं सुरू आहे तसं सुरू राहणारच. बरोबर. पण जे तुमच्याकडे आयुष्य आहे किंवा जो तुमच्याकडे वेळ आहे, तो वेळ आणि आयुष्य तुम्ही कसं युटिलाइज करतात हे तुमच्यावर अवलंबून आहे. आणि मला असं वाटतं की अशा परिस्थितीमध्ये ठीक आहे, आपल्याला लोक येऊन समजवतात, सांगतात, ते तेवढा वेळ पुरतं ठीक वाटतं. पण तुम्ही स्वतः आतून जोपर्यंत सेल्फ हेल्प म्हणू शकतात किंवा तुमच्यात जोपर्यंत कॉन्फिडन्स येत नाही तोपर्यंत बाहेरची दुनिया काही नाही करू शकणार तुमच्यासाठी, असं माझं व्यक्तिगत मत आहे. आणि मलाही असं कुठे ना कुठे वाटलं की ठीक आहे, आता जे झालंय ते झालंय, ते कोणी बदलूही शकत नाही आणि त्याच्या पलीकडे अजून काही होऊही शकत नाही. तर आपल्याला पुढे जात राहावं लागणार आहे. म्हणून मी तो माझा प्रवास सुरू केला. राजकारणात यायचं कुठे दूर दूरपर्यंत माझा संबंध नव्हता, पण आली मी, त्या परिस्थिती तशी घडून आली. आल्यानंतर मग हेच होतं की आता आली आहे तर मला पूर्ण तर करावं लागेल, पल्ला गाठावा लागणार आहे. आणि त्या अनुषंगाने मी काम करायला लागली. जेव्हा मी समाजामध्ये फिरायला लागली, माझ्यासारख्या अशा अनेक महिला बघितल्या, तेव्हा मला हे रिअलाइज व्हायला लागलं की चला, निदान आपण काहीतरी करू तरी शकतोय आणि काहीतरी समाजासाठी करून तरी जाऊ शकतो आपण, तर ते आपण केलं पाहिजे. म्हणून मी त्या अनुषंगाने राजकारणात, म्हणजे मी नेहमी सांगते, राजकारणात मला नेता बनायचंय म्हणून मी राजकारणात नाहीये. मला ती संधी मिळालेली, ते मी असं समजते की ह्या संधीच्या माध्यमातून मला जास्तीत जास्त काय लोकांसाठी सेवा करता येईल, त्यासाठी मी राजकारणाच्या माध्यमातून जाते किंवा मी राजकारण त्यासाठी मी केलं पाहिजे. बेसिकली एक समाजसेवा माझ्या हातून जास्त झाली पाहिजे आणि ह्याच अनुषंगाने मी आजपर्यंत मी काम करत आलेले. तुम्ही बघितलं असेल की कधी मी मीडियाच्या समोरही कधी जात नाही. मी जे काही कामं करते, मी काही खूप मीडिया समोरही ते मी आणत नाही. मला जे करायचं ते मी करतेच आणि लोकांसोबत जास्त मी संपर्कात राहायचा प्रयत्न करते, ग्राउंड पर्यंत मी पोहोचायचा प्रयत्न करते. मला ज्या अशा गोष्टी आहेत ज्या मला समाधान देणाऱ्या आहेत, त्या अशा गोष्टींमध्ये मी जास्त माझं इन्व्हॉल्वमेंट ठेवते. पण मी राजकारणाच्या वादामध्ये तुम्हाला मी कधी दिसणार नाही. साहजिक आहे. पण मात्र ज्यावेळेला आपल्या कौटुंबिक दुःखाचा राजकारणासाठी वापर होतो, त्याचा कधी त्रास झाला का? झालाय, नक्कीच झालाय. मी तर जसं तुम्ही आधी सांगितलं की जे काही मागच्या काळामध्ये जे काही घटना परिवारासोबत, पक्षासोबत ज्या काही घडल्या, नक्कीच ह्या सगळ्या त्रासातनं मी गेलेली आहे. पण त्याचा अर्थ असा नाही होत की मी मीडिया समोर बोलून किंवा लोकांसमोर बोलून त्याच्यावर काही सोल्युशन निघणार आहे. कारण की जी काही परिस्थिती आहे त्या परिस्थितीमधनं मला जावंच लागणार आहे. दोष कोणाचा आहे, यांचा आहे, त्यांचा आहे, जर हे बघायला गेलं तर मग तुम्ही त्याच्यातनं कधी बाहेर पडू शकणार नाही. त्याच्यापेक्षा एवढंच आहे की म्हणजे मी एवढ्या मागचे